मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला, आपल्या देशाला संबोधून एक महत्त्वपूर्ण ॲड्रेस केला किंवा एक संबोधून एक भाषण केलं. या भाषणाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं आणि या भाषणामध्ये साधारणतः डोनाल्ड ट्रम्प काय बोलतात याच्यावरनं अनेक गोष्टींचं भवितव्य हे निर्धारित होणार होतं. याचं कारण असं आहे की अशा प्रकारची अपेक्षा होती की डोनाल्ड ट्रम्प सीज फायर म्हणजे युद्धबंदी घोषित करता की काय, अशा अपेक्षा होती. मग ती जागतिक बाजारपेठेला होती, स्टॉक मार्केटला होती आणि अशा स्वरूपाने यासाठी केलं जात होतं की गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारचे संकेत देत होते की आखातामध्ये जो संघर्ष चाललेला आहे तो साधारणतः 15 दिवसांपर्यंत म्हणजे 2 आठवड्यांपर्यंत हा संघर्ष चालेल. त्याच्यापूर्वी ते असं म्हणाले होते की हा संघर्ष 4 आठवड्यांपर्यंत चालेल. ते 4 आठवडे उलटून गेले. आता त्यांनी सांगितलं की 15 दिवसांपर्यंत हा संघर्ष चालेल. त्यामुळे कालच्या ॲड्रेसमध्ये अशा प्रकारची अपेक्षा होती की डोनाल्ड ट्रम्प कदाचित युद्धबंदी घोषित करतील आणि पुन्हा म्हणतील की आम्ही सगळे टार्गेट्स आमचे अचीव केलेले आहेत आणि आता आम्ही या संपूर्ण आखाती संघर्षामधनं माघार घेतो आहोत. परंतु मित्रांनो, तसं काहीही घडलेलं नाही आहे. उलट त्यांनी सांगितलं आहे की पुढचे 15 दिवस जरी त्यांनी सांगितलं असलं तरी काहीतरी भयानक अमेरिका करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तशा प्रकारची तयारी सुरू झाली. त्यानंतर लागोलाग अमेरिकेचे जे संरक्षण सचिव आहेत म्हणजे डिफेन्स सेक्रेटरी, ज्यांना सेक्रेटरी ऑफ वॉर असं आता म्हणायला सुरुवात केली डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये, पीट हेक्सिथ यांनी एक ट्विट केलं. आणि मित्रांनो, हे ट्विट अतिशय भयानक ट्विट आहे. हे ट्विट आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलंय मला कल्पना नाही, पण आपण जरूर बघा. त्यांनी ह्या ट्विटमध्ये असं म्हटलंय, एक लाईनचं ट्विट आहे, साधारणतः 4 ते 5 शब्द ह्या ट्विटमध्ये आहेत. त्यांनी असं लिहिलेलं आहे, बॅक टू स्टोन एज. बॅक टू स्टोन एज म्हणजे पाषाण युगाकडे परत, अशा प्रकारचं एक सूचक अशा स्वरूपाचं ट्विट अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी, ज्याचं आता हे नेतृत्व करतायत ह्या सगळ्या ऑपरेशनचं, हे जे पीट आहेत, हेक्सिथ आहेत, यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे. आणि त्यामुळे एक पद्धतीचा भयकंप हा सगळीकडे निर्माण झालेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही असं काहीतरी इराणच्या बाबतीमध्ये करणार आहात का की ज्याच्यामुळे इराण पाषाण युगाकडे जाणार आहे. म्हणजे इराणमधली संपूर्ण जी त्यांचं जे सिव्हिलायझेशन आहे, त्यांच्यावरची जी संपूर्ण मानवी संस्कृती आहे किंवा तिथली जे संपूर्ण लोक आहेत, साधारणतः 9.5 कोटी लोक आहेत, आणि तुम्ही त्यांना पाषाण युगाकडे पाठवणार आहात का? म्हणजे सगळं तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का? अशा प्रकारचं एक ट्विट आहे आणि ह्या ट्विटची चर्चा जगभरामध्ये आता सुरू झालेली आहे. मित्रांनो बघा, अशा स्वरूपाने एक जो प्रकार साधारणतः 26 सप्टेंबर 2001, म्हणजे मी सारखी क्रोनॉलॉजी जुळवण्याचा प्रयत्न करत होतो. 26 सप्टेंबर 2001ला अमेरिकेवरती ज्या वेळेला 9/11चा टेरर अटॅक झालेला होता, त्यावेळेला जॉर्ज बुश ज्युनियर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यावेळेला त्यांनी एक अशा स्वरूपाने नेशनला जेव्हा ॲड्रेस केलं, त्यांनी अशा स्वरूपाने जसं ट्रम्पने आता ॲड्रेस केलेलं होतं, त्यावेळेला त्यांनी एक धार्मिक संकल्पना वापरली होती आणि जिचा रेफरन्स हा धर्मग्रंथाशी आहे. ती टर्म होती किंवा ती संकल्पना होती क्रुसेड. आणि त्यांनी सांगितलं की आता अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं ह्या दहशतवाद्यांशी सामना करणं हा एक प्रकारचं धर्मयुद्ध आहे. आणि ज्या वेळेला जॉर्ज बुश यांनी ह्या स्वरूपाची संकल्पना वापरली, शब्द वापरला, तेव्हा जगभरामधनं टीका झालेली होती की अमेरिकेसारखी एक लोकशाही जिला 200 वर्षांचा इतिहास आहे, ह्या लोकशाहीचा राष्ट्राध्यक्ष देखील अशा प्रकारची धार्मिक टर्म वापरतो, संकल्पना वापरतो. आणि त्यानंतर आज आपण असं बघतो की साधारणतः 25 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि या 25 वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा अमेरिकेकडच्या एका अतिशय जबाबदार अशा प्रकारचा ट्रम्प, ज्यांच्या मंत्रिमंडळामधलं सगळ्यात महत्त्वाचं पोर्टफोलिओ सध्या सेक्रेटरी ऑफ वॉर आहे, त्यांच्या डिफेन्स सेक्रेटरीकडनं किंवा वॉर सेक्रेटरीकडनं बॅक टू स्टोन एज अशा प्रकारचा ट्विट केलं जातं आहे आणि एक प्रकारचा संदेश हा इराणला देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मित्रांनो, हे अतिशय भयानक आहे. मग अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहे की 15 दिवसांपर्यंत साधारणतः आम्ही हे सगळा संघर्ष संपेल. मग तुम्ही संघर्ष कोणत्या पद्धतीने हा संपवणार आहात हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. मग पुढच्या 15 दिवसांमध्ये असं काही घडणार आहे का की ज्यामुळे अत्यंत डिव्हॅस्टेटिंग इम्पॅक्ट हा इराण आघातावरती
आणि एकूणच जगावरती त्याला परिणाम भोगावे लागू शकतात. मित्रांनो, आत्ताच बऱ्यापैकी इमर्जन्सी सिच्युएशन जागतिक बाजारपेठेमध्ये आहे. आज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. अनेक देशांमध्ये जवळपास 70हून अधिक देशांमध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती किंवा त्या स्वरूपाचे निर्णय त्या सरकारांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. साधारणतः कालपासून अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या देशाला ॲड्रेस करायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या गोष्टी काय संकेत करतात, ह्या गोष्टी काय सुचवतात की पुढच्या 15 दिवसांमध्ये काही भयानक घडणार आहे का? बॅक टू स्टोन एजचा अर्थ काय होतो? आणि त्यामुळे आता पुढचे 15 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यामध्ये नेमकं काय होणार आहे हे आपण निश्चितपणे बघणार आहोत. तत्पूर्वी मला एक व्हिडिओ आत्ता बघायला मिळाला आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला जरी तो मिळाला तर तुम्ही जरूर बघा. हा 2012चा व्हिडिओ आहे. 2012मध्ये त्यावेळेसचे अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ब्रेझेन्स्की म्हणून होते आणि ह्या ब्रेझेन्स्कीनी एक व्हिडिओ होता जो मला साधारणतः 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये तो अवेलेबल आहे. ब्रेझेन्स्की असं म्हणतात की आम्हाला संपूर्ण आखातामध्ये सगळ्यात जास्त धोका अमेरिकेला कोणाकडनं असेल किंवा कोणत्या अशा देशाकडे अमेरिकेला सगळ्यात जास्त इजा पोहोचू शकेल अशी क्षमता आहे तो इराण आहे. आणि त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आजपर्यंत बघा कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, कारण इराणमधली धार्मिक राजवट ही काय अलीकडच्या काळात आलेली नाही आहे. इराणमधली धार्मिक राजवट ही 40 वर्षांपूर्वी आलेली आहे 1979ला. आणि जे आयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाला हे 1989ला तिथं सत्तेवरती आलेले होते. त्यामुळे जवळपास 36 वर्ष ते सत्तेवरती होते. मग असं असताना कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आजपर्यंत इराणच्या विरुद्ध मिलिटरी ऑपरेशन करण्याचा निर्णय का नाही घेतला? बिल क्लिंटननी का नाही घेतला? जॉर्ज बुशनी का नाही घेतला? बराक ओबामांनी का नाही घेतला? बायडननी का नाही घेतला? मग डोनाल्ड ट्रम्पनी हा निर्णय कसा घेतला? आणि आता हा जो व्हिडिओ आहे हा क्लिअर कट सांगतो की याचं कारण असं आहे की इराण हा केवळ देश नाही आहे, इराण हे सिव्हिलायझेशन आहे. आणि ह्या सिव्हिलायझेशनला संपवणं हे अतिशय मॅमथ टास्क आहे. ज्याला मी कालच आणखीन एक अमेरिकेच्या एक अतिशय मिलिटरीमधल्या एका लीडरचा म्हणा किंवा पण रिटायर्ड आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणाला मिशन इम्पॉसिबल असं नाव दिलेलं आहे. म्हणजे अमेरिकेच्या दृष्टिकोनातून इराणवरचं मिलिटरी ऑपरेशन हे मिशन इम्पॉसिबल या दृष्टिकोनातून याच्याकडे आजपूर्वीच्या सर्व प्रेसिडेंटनी पाहिलेलं होतं. आणि त्यामुळे इराणबरोबर बराक ओबामांनी इराणवर टाकलेले आर्थिक निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण टॉक्सनी आणि निगोशिएशननीच इराणबरोबरचा संवाद साधला जाऊ शकतो. इराणबरोबरचा मिलिटरी ॲक्शन हे अत्यंत चॅलेंजिंग असेल आणि म्हणून कोणत्याही अमेरिकन प्रेसिडेंटनी आत्तापर्यंत असा प्रकार केला नव्हता. मी त्याला धाडस नाही म्हणणार, परंतु त्यांनी या बाबतीमध्ये त्यांना टॉक्समध्ये गुंतवलं, निगोशिएशनमध्ये गुंतवलं आणि मग इराणच्या बाबतीमधला जो प्रॉब्लेम आहे तो प्रामुख्याने त्यांनी सॉल्व्ह करण्याचा किंवा त्याच्या संदर्भात नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता. पण डायरेक्ट मिलिटरी ॲक्शन हे फक्त डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये झालेलं आहे. अर्थात हाही प्रश्न महत्त्वाचा पडतो की डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा स्वरूपाचा निर्णय का घेतला? त्यांचं नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर जो आहे अमेरिकेचं त्याचे जे प्रमुख आहेत त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा राजीनामा आत्ता वॉर सुरू झाल्यानंतरचा हा राजीनामा आहे. त्यांनी देखील असं सांगितलं होतं की अमेरिकेला इमिजिएट थ्रेट काय होती? इराण आणि अमेरिकेमधलं जर जॉग्राफिकल डिस्टन्स पाहिलं ते हजारो किलोमीटरचं आहे. इराणची जी बॅलिस्टिक मिसाईलची क्षमता आहे ही साधारणतः 2 ते 2,500 किलोमीटरची आहे. त्यामुळे इराण अमेरिकेवरती अटॅक करू शकतो अशी शक्यता फार कमी आहे. दुसरा मुद्दा असा आहे की नुकतंच CIAचे ज्या प्रमुख आहेत किंवा अमेरिकन गुप्तहेर संघटनेचे ज्या प्रमुख आहेत तर त्यांनी देखील अमेरिकन सिनेट पुढे सांगताना सांगितलं की कोणते देश असे आहेत की ज्यांचे मिसाईल अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतात. त्यामध्ये त्यांनी रशियाचं नाव घेतलं, चायनाचं नाव घेतलं आणि पाकिस्तानचं नाव घेतलं होतं. परंतु त्यांनी इराणचं नाव घेणं टाळलं होतं कारण इराणकडे ती क्षमता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे जे प्रमुख होते ज्यांनी राजीनामा दिला त्यांनी असं सांगितलं की असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला अशी इमिजिएट थ्रेट काय होती की ज्यामुळे अमेरिकेला एवढा प्रचंड मोठा निर्णय ट्रम्प प्रशासनाला घ्यावा लागला? तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर हे रहस्य काही लपून राहिलेलं नाही आहे की अमेरिकेने केलेली मिलिटरी ॲक्शन ही प्रामुख्याने इस्रायलसाठीची होती. आता इस्रायलला सगळ्यात मोठी थ्रेट काय आहे? तर आखातामध्ये इस्रायलला जो इजा पोहोचू शकतो किंवा इस्रायलच्या अस्तित्वावरती पण घाला घालू शकतो असा देश कोणता आहे? तो इराण आहे. कारण इराणकडे न्यूक्लिअर पोटेन्शियल आहे, म्हणजे त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत की नाही माहिती नाही आहे, परंतु
शक्यता नाकारता येत नाही, कारण ते काय ओपनली डिक्लेअर करणार नाही आहेत आणि त्यांच्याकडे असू शकते, कारण त्यांच्याकडे युरेनियम इनरिचमेंटचा जो प्रकार आहे साधारणतः गेल्या 1 दशकांपासून चालू आहे आणि त्यामुळे त्यांचे न्यूक्लिअर प्लांट्स पण आहेत. त्यामुळे यू नेव्हर नो की अशा स्वरूपाने त्यांच्याकडे वेपन्स आहेत की नाही. आता जसं दियो गार्शियावरती एक मिसाईल अटॅक केला गेला एक 15 दिवसांपूर्वी, त्याची रेंज साधारणतः 4000 किलोमीटर होती. असं म्हटलं जातं की दियो गार्शिया हा अमेरिकेचा जिथं वेपन्स आहेत, अमेरिकेचे सबमरीन्स आहेत, अमेरिकेचे फायटर प्लेन्स आहेत आणि अमेरिकेच्या आखातामधले आफ्रिकेमधले जे मिलिटरी ऑपरेशन्स होतात त्याला नियंत्रित दियो गार्शिया हा हिंदी महासागरामधलं एक बेट आहे, जे आता त्याच्यावर इंग्लंडचा कब्जा होता, पण ते मॉरिशसला रिसेंटली 2019मध्ये हँडओव्हर केलं गेलेलं आहे. पण अजूनही अमेरिकेचा मिलिटरी बेस त्या ठिकाणी आहे. त्यावरती अचानक 2 मिसाईल फायर केले गेले. हे दोन्ही मिसाईल जरी डिस्ट्रॉय केले गेलेले असले तरी प्रश्न असा पडतो की मग इराणने नंतर सांगितलं की मिसाईल आम्ही फायर केलेले नाही आहेत, परंतु आता हे काही वॉरमध्ये कोणीच डिक्लेअर गोष्टी करत नसतं. परंतु जर हे मिसाईल दियो गार्शियापर्यंत पोहोचू शकत असतील, याचा अर्थ इराणकडे 4000 किलोमीटरची रेंज आहे मिसाईलची. मग ते लंडनवरती अटॅक करू शकतात, पॅरिसवरती अटॅक करू शकतात, बर्लिनवरती अटॅक करू शकतात, रोमवर अटॅक करू शकतात. एवढी क्षमता इराणकडे आहे. मग आपण असं कसं म्हणू शकतो की इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स नसतील? यू नेव्हर नो. त्यांच्याकडे असू पण शकतात, कारण 2003 पासून इराण प्रिपेअर्ड करतो स्वतःला. 2 दशकांपासून इराणनी स्वतःला ह्या सगळ्या संघर्षासाठी तयार केलेला आहे. त्यामुळे आता कळीचा प्रश्न या ठिकाणी असा पडतो आहे की हा संपूर्ण याचा सगळ्यात जास्त धोका कोणाला होता? तर हा इस्रायलला होता. त्यांच्या बॅलिस्टिक मिसाईलचा धोका कोणाला होता? इस्रायलला होता. न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्रामचा धोका कोणाला होता? इस्रायलला होता. त्यामुळे इस्रायलला हे न्यूक्लिअर वेपन्स नको होते किंवा न्यूक्लिअर प्रोग्राम नको होता, बॅलिस्टिक मिसाईल नको होते आणि तिथली धार्मिक राजवट जोपर्यंत आहे तोपर्यंत हा सगळा संघर्ष चालणार होता. इराण कधी ना कधी न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार होता, बॅलिस्टिक मिसाईलची संख्या वाढवणार होता. त्यामुळे इराणमधली धार्मिक राजवट नको अशा स्वरूपाचा आग्रह असणं इस्रायलकडनं स्वाभाविक होतं, कारण इस्रायलला एक्झिस्टन्शियल थ्रेट आहे. सिमिलरली इराणला इस्रायलकडनं एक्झिस्टन्शियल थ्रेट आहे. दोघांनाही परस्परांना संपवण्याचा विडा उचललेला आहे. त्यामुळे अमेरिकेचं यामधलं इंटरव्हेन्शन हे इस्रायलमुळे आहे हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. जवळपास सगळेच जण त्या संदर्भामध्ये बोलत आहेत. त्यामुळे आता कळीचा प्रश्न हा पडलेला आहे की अमेरिका पुढच्या 15 दिवसांमध्ये काय करणार आहे. मग अशी कोणती घटना तिथं घडणार आहे का? ऑलरेडी जगाला प्रचंड मोठी किंमत याची चुकवावी लागते. आज अमेरिकेचे मित्र देश आहेत, जपान आहे, साऊथ कोरिया आहे, इवन आपण अमेरिकेचे मित्र देश आहोत, युरोपियन देश अमेरिकेचे मित्र देश आहेत. अशा प्रसंगामध्ये ह्या सगळ्यांमध्ये आज प्रत्येकाला ह्या संपूर्ण जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत वाढणं असेल, स्टेट ऑफ हार्मुज बंद होणं असेल, या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. ऑलरेडी जग ह्या कोरोनामुळे, रशिया युक्रेन युद्धामुळे ह्या सगळ्या आर्थिक प्रश्नांमध्ये भरडलं जात आहे आणि आता पुन्हा एकदा अशा स्वरूपाच्या हा आखातामधला संघर्ष चिघळत चाललेला आहे. जगाची प्रार्थना अशी आहे की हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा, याच्यातनं आपल्या सगळ्यांची प्रामुख्याने सुटका व्हावी. मात्र आता ज्या पद्धतीने अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचं म्हणा, संरक्षण सेक्रेटरींचं, त्यांना ते सेक्रेटरी, आपल्याकडे मंत्री म्हणतो आपण, त्यांना ते सेक्रेटरी म्हणतात, त्यांचं जे ट्विट येतं आहे त्या ट्विटमध्ये बॅक टू स्टोन एज सारखे शब्द वापरले जात आहेत. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? याचा अर्थ असा होतो की अमेरिका प्रामुख्याने तिथे एक अशा प्रकारचं ऑपरेशन करणार आहे की ज्या ऑपरेशनच्या माध्यमातून कदाचित इराणमधले जे न्यूक्लिअर प्लांट्स आहेत, एनर्जी प्लांट्स आहेत, वॉटर प्लांट्स आहेत, यांना डिस्ट्रॉय केलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादं कमांडो ऑपरेशन त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं, ज्याला स्पेशलाइज मरीन्स त्यांनी ऑलरेडी तिथं डिप्लॉय केलेत, पॅराट्रुपर्स त्या ठिकाणी आणलेले आहेत. ही संख्या आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की साधारणतः 50,000 पर्यंतची ही संख्या आहे या सैन्याची. त्यामुळे एखादं ज्याला क्विक ऑपरेशन म्हणतो अशा प्रकारचं ऑपरेशन करून खर्ग आयलंड ते टेक ओव्हर करतायत की काय, अशा प्रकारची भाषा होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्पनी यापूर्वी अनेकदा सांगितलेले की आम्ही तुमचे एनर्जी प्लांट टार्गेट करू, आम्ही तुमचे जे जलशुद्धीकरणचे प्लांट्स आहेत ते आम्ही टार्गेट करू. त्यामुळे आता पुढच्या 15 दिवसांमध्ये नेमकं काय होतं हा एकीकडे भाग असताना मित्रांनो, दुसरीकडे मी तुमचं लक्ष आणखीन घेऊन जातो, ते म्हणजे इस्रायलकडे. आणि इस्रायलकडनं, कारण हा संघर्ष आता एका अशा टप्प्यावरती येऊन थांबलेला आहे की जिथं काय होईल काही सांगता येत नाही आहे. कारण आता अमेरिकेचे मित्र देश जे नॅटो आहे, नॅटो ही लष्करी संघटना आहे, ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली 1949ला तयार झालेली होती आणि सातत्याने अमेरिका याला प्रचंड पैसा पुरवत गेलेला आहे, नेतृत्व प्रदान करत गेलेला आहे. याच्या माध्यमातून युरोपमध्ये अमेरिकेने न्यूक्लिअर वेपन्स ठेवलेले आहेत.
ह्या संघटनेच्या माध्यमातून अमेरिका एक प्रकारचं सेक्युरिटी कव्हरेज म्हणा युरोपला प्रोव्हाइड करत आलेला आहे. मात्र याचे सदस्य असणारे पश्चिम युरोपीय देश मात्र ह्या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेच्या बरोबर असताना दिसून येत नाही आहे. त्यांनी या संघर्षामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला नकार दिला आहे. इंग्लंडनी पण नकार दिला आहे. ते असं म्हणतं हा आमचा संघर्ष नाहीच आहे, हा आखातामधला संघर्ष आहे, आम्ही याच्यामध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहे. त्यामुळे नॅटो कंट्रीज यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला तयार नाही आहेत. स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये डोनाल्ड ट्रम्पने अपील केलं होतं की ज्या देशांमधनं स्टेट ऑफ हॉर्मुझचं तेल जातं त्या देशांनी तिथं मिलिटरी एस्कॉर्ट प्रोव्हाइड करावा, पण त्यासाठी देखील कोणी येताना दिसत नाही आहे. दुसरीकडे अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या विरुद्ध लोकांमध्ये प्रचंड प्रोटेस्ट आहे. लोक रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत. त्यांच्याकडे नो किंग्सच्या बाबतीमध्ये मोठे प्रोटेस्ट या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे खूप कमी लोक ह्या अमेरिकेच्या किंवा ट्रम्पच्या मिलिटरी ऑपरेशनच्या फेवरमध्ये आहेत. ऑलमोस्ट 70% लोकांना ह्या मिलिटरी ऑपरेशनला त्यांचा विरोध आहे. जो मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन हा अमेरिकेमधला एक मोठा ग्रुप आहे जो डोनाल्ड ट्रम्पचा पाठीराखा आहे. आणि ज्यांनी या निवडणुकीमध्ये सेकंड टर्मला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यामध्ये मागा ग्रुपनी खूप मोठी भूमिका ही प्ले केलेली होती. पण हा मागा ग्रुप देखील अशा प्रकारच्या मिलिटरी इंटरव्हेन्शनच्या अगेन्स्टमध्ये आहे. त्यामुळे एक पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांना यातनं एक्झिट तर व्हायचं आहे, पण एक्झिट होताना हे दाखवावं पण त्यांना लागेल की आम्हाला काहीतरी आम्ही भव्य दिव्य केलेलं आहे, आम्ही इराणला प्रचंड मोठा डॅमेज केलेला आहे आणि मग आम्ही याच्यातनं एक्झिट झालेलो आहोत, म्हणजे आमची व्हिक्ट्री आहे हे कुठेतरी त्यांना दाखवावं लागणार आहे. त्यामुळे पुढच्या 15 दिवसांमध्ये अशी कोणती ॲक्शन अमेरिकेकडनं घेतली जाती का हे बघणं आता सगळ्या जगासाठी कौतुकाचं ठरणार आहे. दुसरा मुद्दा मी इस्रायलच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, कारण हा संघर्ष इतका अटीतटीला गेला आहे आणि इस्रायलकडे साधारणतः 300 न्यूक्लिअर वेपन्स असण्याची शक्यता आहे. 300 न्यूक्लिअर वेपन्स. आणि इस्रायल त्याचा मारा प्रामुख्याने नुकतंच जर्मनीने इस्रायलला काही न्यूक्लिअर सबमरीन्स या गिफ्ट केलेल्या आहेत. ह्या सबमरीन्समधनं टार्गेट इराणला केलं जाऊ शकतं. ते एअर स्ट्राईक इराणवरती न्यूक्लिअर वेपन्सचे वॉरहेड्स करून ते करू शकतात, मिसाईलच्या माध्यमातून ते करू शकतात. त्यामुळे आता पुढच्या 15 दिवसांमध्ये असं काहीतरी घडतं आहे का की जो बॅक टू स्टोन एजकडला आम्ही इराणला पाठवू अशा स्वरूपाने ज्या पद्धतीने बोललं जातं आहे. त्यामुळे जगाची चिंता इतक्या लवकर दूर होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. कालच्या त्यांच्या ॲड्रेसकडे जगाचं लक्ष लागलेलं होतं. जगाला वाटत होतं की काही रिलीफ मिळेल, डोनाल्ड ट्रम्प सीजफायर घोषित करतील. ह्या सगळ्या परिस्थिती बघता संघर्ष चिघळत चालला आहे. आणि अमेरिकेमध्ये देखील तेलाच्या किमती वाढल्या, 16% तेलाच्या किमती वाढल्या. WTOनी आणि OCEDनी देखील OECDनी नुकतंच प्रेडिक्ट केलेलं आहे की अमेरिकेमधली महागाई ही ऑलमोस्ट 2.4 ते 4% पर्यंत जाऊ शकते, जी आता 2% खाली आहे GDPच्या, ती वाढू शकते. जर अशा प्रकारचे प्रेडिक्शन्स पण आलेले आहेत तर अशा वेळेला वाटत होतं जगाला की एक रिलीफ मिळेल, डोनाल्ड ट्रम्प सीजफायर घोषित करतील, परंतु तसं काही घडताना दिसत नाही आहे. त्यामुळे पुढचे 15 दिवस सगळ्या जगाच्या दृष्टिकोनातनं श्वास रोखून ठेवणार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. काय घडतं, आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना ह्या आहेत की असं काहीही घडू नये, याच्यातनं चर्चेतनं मार्ग निघावा, निगोशिएशनमधनं मार्ग निघावा आणि अमेरिकेतनी याच्यातनं माघार घ्यावी आणि तरच हा संघर्ष थांबू शकतो. कारण दोघांनी परस्परांकडे ज्या टर्म्स कंडिशन ठेवल्यात त्या ॲक्सेप्टेबल होणं हे अवघड वाटतं आहे. त्यामुळे एका अशा स्वरूपाचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांकडनं, संरक्षण सचिवांकडनं ट्विट येणं यामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. भयानक भयग्रस्त परिस्थिती आहे असं आपल्याला बिलकुल म्हणायला हरकत नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना, सर्व भारतीयांच्या प्रार्थना या आहेत की हा संघर्ष चर्चेच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून सुटावा आणि याच्यामध्ये कोणती एक्स्ट्रीम ॲक्शन घ्यायला लागू नये. कारण केवळ इराणवरती जर एखादी मेजर ॲक्शन घेतली तर इराण काही शांत बसणार नाही. इराण आणखीन ताकदीने रिटॅलिएट करेल. त्यांच्याकडे अजून त्यांनी बॅलिस्टिक आणि सुपरसॉनिक मिसाईल्स वापरलेले असं ते म्हणतात. ते असंही म्हणतात की आमच्या अजूनही मिसाईलचा स्टॉक हा इंटॅक्ट आहे आणि त्यामुळे जर अशा स्वरूपाने असेल आणि कदाचित त्याच्या सत्यता नाकारता येत नाही. जर अमेरिका असं म्हणतोय की आम्ही इराणचे न्यूक्लिअर प्लॅन्ट्स डिस्ट्रॉय केले, बॅलिस्टिक मिसाईल डिस्ट्रॉय केले, मग तुम्हाला ग्राउंड ऑपरेशन करायची गरज काय आहे? तुम्ही ग्राउंड ऑपरेशन करता आहात, स्पेशलाइज मरीन फोर्सेस त्या ठिकाणी आणता आहात, पॅराट्रुपर्स त्या ठिकाणी आणता आहात. याचा अर्थ मित्रांनो, ग्राउंडवरची परिस्थिती ही अमेरिकेला एवढी फेवरेबल आहे असं म्हणता येत नाही आहे. आणि म्हणून पुढचे 15 दिवस जे 2 आठवड्याची मुदत डोनाल्ड ट्रम्पने दिली आहे याच्यामध्ये एक्झिट करताना, अमेरिका एक्झिट करताना काहीतरी भयानक करतो की काय यासाठी जग श्वास रोखून बघतं आहे.